नमस्कार मित्रांनो, ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. जन्म देणारी माता श्रेष्ठ की मायेनं पालन पोषण करणारी माऊली. काय होतं जेव्हा एक श्रीमंत बापाची मुलगी आपल्याच घरात 18 वर्षापासून लपलेलं एक असं भयंकर सत्य शोधून काढते, ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकते. ज्या स्त्रीला ती आयुष्यभर फक्त एक नोकरानी समजत होती, ती जर तिची जन्मदाती आई निघाली तर पैशाची श्रीमंती, नात्यांमधील कपट, विश्वासघात आणि एका मुलीचा आपल्या खऱ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठीचा थरारक आणि भावुक संघर्ष. ही कथा फक्त एका कुटुंबाची नाही, तर तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी आणि नात्यांची खरी किंमत शिकवणारी एक सत्य अनुभूती आहे. म्हणूनच आजची ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव स्वरा. एका खूप श्रीमंत घरात माझा जन्म झाला. माझे बाबा आणि आई दोघेही रात्रंदिवस आपल्याच बिझनेस मध्ये व्यस्त असायचे. त्यांच्याकडे प्रचंड पैसा होता, पण स्वतःच्या एकुलत्या एक मुलीसाठी द्यायला वेळ मात्र नव्हता. मी अवघी 3 वर्षाची असताना त्यांनी माझ्या सांभाळासाठी एक केअर टेकर ठेवली. तिचं नाव होतं आनंदी. ती आमच्या घरातील एक जुनी आणि सर्वांची लाडकी व्यक्ती बनली. पुढे सलग 18 वर्ष तिनेच मला लहानाचं मोठं केलं. खरं सांगू तर माझ्या आई बाबांपेक्षाही मी तिचा चेहरा जास्त ओळखत होते. तिचा स्पर्श मला जास्त जवळचा वाटायचा. मी तिला प्रेमाने आनंदी मावशी म्हणायचे. ती माझी पहिली मैत्रीण, माझी सर्वात मोठी पाठराखण आणि माझी खरी जीवनसाथी होती. पण काही दिवसापूर्वी आनंदी मावशी आम्हाला सोडून दूर निघून गेली. तिच्या जाण्यानं मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. दुःख आणि एकाकीपणाने मला घेरलं होतं. आज कितीतरी वर्षांनी मी तिच्या जुन्या खोलीत गेले. तिच्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा होता. तिचं सामान आवरता आवरता अचानक माझ्या हातात एक जुना पिवळा पडलेला कागद लागला. तो एक जन्माचा दाखला होता. तो दाखला नीट पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो दाखला माझाच होता. मावशी जिवंत असताना मला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की ती फक्त माझी केअर टेकर नव्हती, तर तिचं माझ्याशी काहीतरी खूप वेगळं आणि रक्ताचं नातं होतं. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ निर्माण झालं. मी तडक बाबांच्या केबिन मध्ये गेले. डोळ्यात राग आणि अश्रू घेऊन मी बाबांच्या समोर उभे राहिले. मी बाबांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत रोखठोक आवाजात म्हणाले, बाबा, मी जे विचारते मला फक्त त्याचं सरळ उत्तर हवं आहे. मला तुमच्या कोणत्याही फालतू गोष्टी ऐकायच्या नाहीयेत आणि तुम्ही कोणतीही सफाई नकोय. मला सांगा, कोण होती आनंदी मावशी आणि माझा हा जन्माचा दाखला तिच्या सामानात काय करतोय? माझा तो अवतार पाहून बाबा पुरते हादरले. त्यांच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षे लपलेला तो अपराधीपणा साफ दिसत होता. बाबा खूप कातर आवाजात स्वतःला सावरत हळूच म्हणाले, स्वरा, शांत हो बेटा. तू जे विचारतेस त्याचं उत्तर देण्याची वेळ आज आली आहे. ज्या सत्याला आम्ही पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या भिंतीमागे गाडून टाकलं होतं, ते आज तुझ्या समोर आलंच. होय स्वरा, आनंदी फक्त तुझी केअर टेकर नव्हती, ती तुझ्या सख्ख्या आईची लहान बहीण म्हणजेच तुझी सख्खी मावशी होती. बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगू लागले, 18 वर्षापूर्वी जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आमची कंपनी बुडण्याच्या मार्गावर होती. मी आणि तुझी आई पैशाच्या मागे इतके आंधळ झालो होतो की आम्हाला तुझी काळजी घ्यायला वेळच नव्हता. त्याच काळात तुझ्या आईचं अचानक निधन झालं. मी दुसरं लग्न केलं, पण तुझी ही नवीन आई समाजात हे सांगायला तयार नव्हती की तू माझी पहिली मुलगी आहेस. तिला तिच्या प्रतिष्ठेची भीती होती. आनंदीला हे सगळं समजलं. तिला तिच्या बहिणीची शेवटची निशाणी म्हणजे तुला उघड्यावर सोडायचं नव्हतं. म्हणून तिने माझ्या समोर एक अट ठेवली. ती म्हणाली, मी स्वराच्या आयुष्यात तिची मावशी बनून नाही, तर एक साधी केअर टेकर बनून राहीन. पण मी तिच्या सोबतच राहीन, फक्त तुझ्यासाठी, तुला आपल्या डोळ्यासमोर वाढताना पाहण्यासाठी. तिने स्वतःचं अख्खं आयुष्य पणाला लावलं. कधी लग्न केलं नाही, स्वतःचं हक्काचं घर वसवलं नाही. फक्त एक साधी मोलकरून बनवून तिने तुला आईची माया दिली. स्वरा, आम्ही पैशाने खूप श्रीमंत होतो ग, पण मनाने अत्यंत भिकारी निघालो. आनंदीने तुला वाढवण्यासाठी स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व सगळं काही पुसून टाकलं. ती फक्त तुझी केअर टेकर नव्हती, ती या जगातील तुझी खरी आई होती. बाबांचे हे शब्द ऐकून माझे डोळे वाहू लागले. ज्या मावशीला मी आजवर फक्त एक केअर टेकर समजत होते, तिने माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केला होता.
एका बाजूला माझे हे श्रीमंत आई वडील होते ज्यांनी मला पैसा दिला पण माझी ओळख जगापासून लपवून ठेवली, आणि दुसऱ्या बाजूला माझी आनंदी मावशी होती जिने कोणतीही अपेक्षा न ठेवता मला स्वतःचं सर्वस्व दिलं. मावशी, तू जिथे कुठे असशील, आज तुझी ही स्वरा तुला नमन करते. तू का मला त्रास देत आहेस? यावेळी मी खूप थकलो आहे आणि त्यात ऑफिसच्या कामाचा ताणही माझ्यावर खूपच जास्त आहे. सध्या तू इथून जा, मला थोडा वेळ आराम करायचा आहे आणि यानंतर मला माझ्या फॅक्टरीचंही खूप सारं काम संपवायचं आहे. मी तुझ्याशी निवांतपणे बोलतो. तुझ्याकडे तर काही काम नाहीये, पण बेटा, माझ्याकडे हजारो काम असतात जी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. बाबांचं हे बोलणं ऐकून मी तिथून अजिबात हलले नाही. उलट मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन बसले. आमच्यात पुन्हा एकदा त्या जन्माच्या दाखल्यावरून वाद सुरू झाला. मी तो दाखला टेबलवर आपटला आणि बाबांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, बाबा प्लीज, मला गोल गोल फिरवून बोलू नका. प्लीज, मला जे आहे ते खरं खरं सांगा, कारण मी तुमची कोणतीही सबब ऐकून घेणार नाहीये. या जन्माच्या दाखल्यावर स्पष्ट लिहिलं आहे की आनंदी मावशी माझी आई आहे. याचा अर्थ मी आईची मुलगी नाहीये. की मग तुम्ही माझे वडील आहात, पण माझी आई दुसरीच कोणीतरी आहे. आनंदी मावशीच माझी खरी आई होती का? माझं हे बोलणं ऐकून बाबांचा चेहरा एकदम लालबुंद झाला. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेनात. आज मी प्रचंड रागात होते. आज जे सत्य माझ्या समोर आलं होतं ते मी इच्छा असूनही दुर्लक्षित करू शकत नव्हते. या जन्माच्या दाखल्याने मला माझ्या आई बाबांना प्रश्न विचारायला, त्यांच्याशी वाद घालायला भाग पाडलं होतं. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार होता. म्हणूनच मी आज मागे हटणार नव्हते. आजच्या आधी मी कधी त्यांच्याशी मोठ्या आवाजातही बोलले नव्हते, पण आज हे सत्य समोर आल्यावर मी स्वतःवरचा ताबा गमावला होता. तेवढ्यात बाबांनी अचानक माझ्या गालावर एक जोरात थप्पड मारली. माझ्याकडे बघत ते जोरात ओरडले, स्वरा, तुला माझा आवाज ऐकू येत नाही का? निघ इथून. काय नको नको ते उलट सुलट बोलून मला त्रास देतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? स्वतःचं डोकं तर खराब केलंच आहे, आता माझंही डोकं खराब करायचंय का तुला? बाबांनी मारलेल्या या थपडेमुळे मी एकदम शांत झाले, कारण आजच्या आधी मी कधीच त्यांच्याशी अशी उद्धटपणे वागले नव्हते आणि त्यांनीही कधी माझ्यावर हात उचलला नव्हता. कदाचित माझ्या वागण्यानेच त्यांना माझ्यावर हात उचलायला भाग पाडलं होतं. बाबांची नजर माझ्यावरच खेळली होती. त्यांचे डोळे लाल झाले होते. असं वाटत होतं की ते आता माझा जीवच घेतील. त्यांचा चेहरा इतका रागाने भरलेला होता की त्यांना बघून आता माझ्या तोंडून शब्दच निघत नव्हता. पण तो कागद म्हणजेच माझा जन्माचा दाखला मी तिथे सोडू शकत नव्हते, म्हणून मी तो उचलला आणि त्या खोलीतून बाहेर आले. माझं डोकं अजिबात काम करत नव्हतं. नक्की काय सत्य होतं हे मला माहीतच नव्हतं, पण आता मला या सत्याचा छडा लावायचाच होता. माझ्या बाबांकडे जगातील सगळी संपत्ती होती. त्यांनी मला प्रत्येक प्रकारचं सुख ऐश्वर्य दिलं होतं. माझे छंद आणि माझी स्वप्न पूर्ण करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. माझ्या आयुष्यात प्रत्येक आनंद होता आणि या 18 वर्षात मी खूप छान आयुष्य जगले होते. पण मला कधीच मनाची शांतता मिळाली नव्हती. एक वेगळीच भीती आणि एक अनामिक अस्वस्थता मला नेहमी बाबांबद्दल जाणवायची. त्यांच्या संपत्तीबद्दल आणि त्यांच्या प्रत्येक वागण्याबद्दल. माझ्या आईलाही कधी कधी असंच काहीतरी वाटायचं, जसं मी विचार करायचे किंवा मला जाणवायचं, कारण माझी आई माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीत माझी साथ द्यायची. एक सख्खी आई कधीच असं करत नाही, कारण जर मूल चूक करत असेल तर आई त्याला रागावते, त्याला समजावते. चुकीच्या कामात ती कधीच मुलांच्या पाठीशी उभी राहत नाही. हो, पण प्रत्येक चांगल्या कामात ती आपल्या मुलाची साथ नक्कीच देते. एकदा मी बाबांचे पैसे चोरले होते, फक्त आणि फक्त माझ्या काही मित्रांना आपली श्रीमंती दाखवण्यासाठी. ही बालपणीची गोष्ट होती, जेव्हा मला जास्त अक्कल नव्हती आणि फक्त मित्रांसमोर आपली पत बनवण्यासाठी मी असं केलं होतं. तेव्हा मला असं वाटलं होतं की आता माझं काही खरं नाही. याबद्दल जेव्हा बाबांना समजेल तेव्हा ते माझ्यावर खूप रागवतील. म्हणूनच मी ही गोष्ट आईला सांगितली होती आणि तिला म्हणाले होते की प्लीज मला वाचव. त्यावर तिने मला धीर दिला होता आणि म्हणाली होती, तू का काळजी करतेस?
तुला पैशांची गरज होती म्हणूनच तू पैसे काढलेस ना. तू काही चुकीचं काम नाही केलंस. बाबांचे पैसे हे मुलांचेच पैसे असतात. यात कसली आली लाज? आणि तुला तुझ्या बाबांना घाबरायची अजिबात गरज नाही. मी त्यांना सांभाळून घेईन. तुला अजून पैसे हवे असतील तर मला सांग, मी तुला देते. वय वाढण्यासोबत मला आईचं हे वागणं आणि तिचं बोलणं अजिबात समजायचं नाही. पण नेहमी शांत राहण्यातच मी शहाणपणा समजले होते. पण त्या दिवसानंतर मला या गोष्टींची जाणीव झाली होती की आई माझ्याशी प्रामाणिक नाहीये. बाबांनी कधी माझ्याकडे त्या पैशाचा उल्लेखही केला नव्हता. याचा अर्थ आईने त्यांना याबद्दल कधी काही सांगितलंच नव्हतं. जर ती माझी सख्खी आई असती तर तिने इतकी मोठी गोष्ट एवढ्या सहजासहजी सोडून दिली नसती. कारण ते काही थोडे थोडके पैसे नव्हते, तर पूर्ण 10,000 रुपये होते, जे मी चोरले होते. मी खूप लहान वयापासूनच हे अनुभवू लागले होते की काहीतरी गडबड नक्कीच आहे. आणि आता तो कागद माझ्या हातात आला होता, ज्याने माझ्या डोक्यात प्रकाशाची एक ठिणगी टाकली होती. मी खोली बाहेर आले आणि आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले. बाबांनी मारलेल्या थपडेमुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी गुपचूप घरातून बाहेर पडले. माझं डोकं इतकं जड झालं होतं की घरात थांबायची माझी अजिबातच इच्छा नव्हती. या एका कागदाने माझं संपूर्ण आयुष्यच हलवून सोडलं होतं. आनंदी मावशीला माझा जन्म झाल्यानंतर आई बाबांनी माझ्या सांभाळासाठी एक केअर टेकर म्हणून ठेवलं होतं. त्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं होतं. मी नेहमीच त्यांना स्वतःच्या खूप जवळ पाहिलं होतं. जेव्हापासून मी शुद्धीवर आले होते तेव्हापासून मी त्यांची कूस एका खऱ्या आईच्या कुशीसारखी अनुभवली होती. आणि पुढे जेव्हा मी मोठी होऊ लागले तेव्हा मी माझी प्रत्येक गोष्ट फक्त त्यांच्याशी शेअर करायचे. माझं प्रत्येक काम मी त्यांच्याकडूनच करून घ्यायचे. मला काय खायचंय, काय घालायचंय, मला कुठे जायचंय, कपडे कोणते इस्त्री करायचे, मी माझं प्रत्येक छोटं मोठं काम फक्त त्यांना सांगायचे. आणि आता अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. आज जेव्हा मी स्वतः माझ्या हाताने त्यांच्या खोलीतलं सामान आवरत होते तेव्हा मला हा कागद मिळाला होता. आणि यावर स्पष्ट लिहिलं होतं की माझी आई दुसरी कोणी नसून आनंदी मावशीच होती. म्हणजेच आनंदी मुखर्जी. जरी माझ्या सख्ख्या आईचं नाव सोनिया श्रीवास्तव असं होतं. हे सगळं काय प्रकरण होतं जे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं होतं? मी शांतपणे आमच्या घराजवळच्या एका पार्कमध्ये येऊन बसले. माझी नजर सारखी त्या कागदावरच पडत होती. तिथे बसून काहीच वेळ झाला असेल तेवढ्यात अचानक मला माझ्या शेजारी कोणीतरी असल्याचा भास झाला. मी मागं वळून पाहिलं तर माझ्या शेजारी दुसरी कोणी नसून सोनिया श्रीवास्तव येऊन बसली होती. मी दचकून त्यांच्याकडे पाहिलं. जेव्हा मी बाबांशी बोलत होते तेव्हा ती आमचं सगळं बोलणं लपून ऐकत होती. मी त्यांना काही बोलणार त्याआधीच त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, या कागदानुसार तू माझी मुलगी नाहीयेस, पण मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस स्वरा. तूच मला पहिली आई म्हणून हाक मारलीस. जर तू नसतीस तर मी कधीच आई बनू शकले नसते. तू उगाच या सत्याचा शोध घेऊ नकोस. जेवढी तू या सत्याच्या मागे धावशील तेवढीच तू अंधारात बुडत जाशील. जर तू मला काही समजत असशील तर तुझा हा शोध इथेच थांबव. मला माहित आहे तू लहानपणापासूनच खूप हुशार आहे आणि प्रत्येक छोटी गोष्ट ही खूप सहज समजून घेतेस. अगदी कमी वयातच तू बोलायला आणि चालायला शिकली होतीस. तू इतर सामान्य मुलांपेक्षा खूप वेगळी आणि समजूतदार आहेस. म्हणून मला वाटतं की तू तुझं डोकं इतर कोणत्याही गोष्टीमध्ये लाव. जर तू उगाच या सत्याच्या मागे लागलीस तर माझ्या लाडक्या मुली, तुला त्रासाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. मी आता निघते. तो कागद मला दे. त्याने माझ्या हातातून तो जन्माचा दाखला काढून घेतला आणि माझ्या डोळ्यासमोर त्या घराच्या दिशेने निघून गेल्या. मी त्यांना हे सुद्धा म्हणू शकले नाही की आई प्लीज मला एकदा खरं काय ते सांग. मी पुन्हा कधीच त्या कागदाचा उल्लेख करणार नाही. त्यांच्या बोलण्यातून इतकं तर साफ जाहीर झालं होतं की ती माझी आई नाही, तर माझी आई खरी आनंदी मावशीच होती, जिने पूर्ण 18 वर्ष माझी काळजी घेतली, मला सांभाळलं आणि जी आज या जगात नव्हती. नाही जाणे का आता माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता आणि छातीत एक तीव्र वेदना जाणू लागली होती. ज्या महिलेला मी आजवर माझ्या घरची मोलकरीण समजत होते तिने माझी केअरटेकर म्हणून काळजी घेतली. ती माझी जन्मदाती आई होती.
एका विचारानेच मला ढसढसा रडायला भाग पाडलं. मी इतकी वाईट रीतीनं रडू लागले की माझे हुंदके अनावर झाले. म्हणजेच माझी खरी आई आता या जगात नव्हती. मी तडफडून रडत होते. तेवढ्यात दोन व्यक्ती माझ्या जवळ आल्या आणि मला रडण्याचं कारण विचारू लागल्या. त्या म्हणाल्या, बेटा, काय झालं तुला? काही अडचण आहे का? कोणी तुला या पार्क मध्ये त्रास देत असेल तर आम्हाला सांग. मी रडत रडतच मान हलवून नकार दिला. मी त्यांना कसं सांगणार होते की आज माझा सामना किती मोठ्या सत्याशी झाला आहे आणि आजच मला समजले की माझी आई या जगात राहिली नाही. बराच वेळ रडल्यानंतर मी शांतपणे उठले आणि त्या नदीच्या दिशेने निघाले, जिथे आनंदी मावशी मला नेहमी फिरवायला घेऊन यायची. इथे आल्यानंतर आम्ही दोघी एका बाजूला बसून वाहणारं पाणी पाहत राहायचो आणि खूप साऱ्या गप्पा मारायचो. आम्ही इथे एकत्र खूप वेळ घालवला होता. ज्या दिवशी आनंदी मावशीचा मृत्यू झाला त्या दिवशी मी माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत कॉलेज ट्रिपसाठी गोव्याला गेले होते. तिथेच बाबांनी मला फोन करून सांगितलं होतं की तुझ्या आनंदी मावशीचं निधन झालं आहे. तू तातडीने इथे निघून ये. तिच्या अंतिम संस्काराला तुझं असणं गरजेचं आहे. मी ड्रायव्हरला तुला आणायला पाठवतो. पण मी गोव्यात माझ्या मित्रांसोबत इतकी मजेत होते की मी बाबांना स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले, मला तिथे यायचं नाहीये. मी इथे माझ्या फ्रेंड सोबत बिझी आहे. ट्रिप संपल्यावरच घरी परत येईन कदाचित. तेव्हा माझ्यासाठी एका नोकराची काहीच किंमत नव्हती. हो, ती माझी केअरटेकर होती. तिने मला सांभाळलं होतं. पण तरीही एका श्रीमंत मुलीसाठी नोकर हे पायातल्या पादत्राणाप्रमाणेच असतात. पण मला हे माहित नव्हतं की मी आयुष्यात पुढे जाऊन किती पश्चाताप करणार आहे. मी बराच वेळ तिथे बसून आनंदी मावशीच्या आठवणींमध्ये हरवून गेले होते. त्यानंतर मी तिथूनच उठून रस्त्यावर आले. आज मी घरातून एकटीच इतक्या लांब बाहेर आले होते. ना माझ्यासोबत माझी गाडी होती ना ड्रायव्हर काका होते. मी स्वतःसाठी एक रिक्षा केली आणि आता मी त्यात बसून घराकडे निघू लागले. माझ्या हृदयाचे ठोके मर्यादेपेक्षा जास्त वाढले होते. असं वाटत होतं की काळीज आता बाहेर पडेल. माझ्या हाताचे तळवेही घामाने पूर्ण ओले झाले होते. रस्त्यात जाताना मला एका गोष्टीची तीव्र जाणीव झाली की एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावरच आपल्याला तिची खरी किंमत कळते. माझे बाबा खूप श्रीमंत माणूस होते, त्यामुळे त्यांना जवळपास सर्वच जण ओळखत होते. अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला की आता घरी जाण्याऐवजी मला आधी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. कारण मी जेव्हा ट्रिपला गेले होते आणि आनंदी मावशीची तब्येत बिघडली होती तेव्हा बाबांनी फोन करून सांगितलं होतं की तिची तब्येत ठीक नाहीये आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. बोलता बोलता बाबांनी मला त्या हॉस्पिटलचं नावही सांगितलं होतं. मी त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर मी तिथल्या गार्डला माझ्या बाबांचं नाव सांगितलं. या हॉस्पिटलमध्येही बाबांना सगळेच ओळखत होते. माझ्यासाठी बाबांच्या नावाचा वापर करून कोणत्याही गोष्टीचा पत्ता लावणं काही कठीण काम नव्हतं. मी माझ्या विचारानुसार तिथे चौकशी केली की मागच्या आठवड्यात अमित श्रीवास्तवजी कोणाचा मृतदेह या हॉस्पिटलमधून घेऊन गेले होते का आणि त्यांच्या जवळपास एक आठवडा आधी त्यांचे कोणी नातेवाईक इथे ऍडमिट होते का. माझं एवढं बोलण्याचा अवकाश तो गार्ड लगेच म्हणाला, हो हो, अगदी बरोबर. ते इथे यायचे आणि त्यांचं एक पेशंटही इथे ऍडमिट होतं. तुम्ही त्यांच्या कोण आहात? त्यांची कोणी नातेवाईक आहात का? माझ्या तोंडातून लगेच निघालं, ज्या महिला इथे ऍडमिट होत्या मी त्यांचीच मुलगी आहे. प्लीज मला सांगा की त्यांचा मृत्यू कसा झाला. मला त्यांचे सगळे रेकॉर्ड्स पाहायचे आहेत. गार्ड म्हणाला, त्यांची पूर्ण माहिती तर मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण हो, तुम्ही डॉक्टर साहेबांशी बोलू शकता. त्यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मी तुमची त्यांच्याशी भेट करून देतो. तो मला आत घेऊन गेला आणि त्याने माझी त्या डॉक्टरांशी भेट करून दिली ज्यांच्याकडे आनंदी मावशीवर उपचार सुरू होते. मी डॉक्टरांना माझी ओळख करून दिली. माझं नाव ऐकताच डॉक्टरांच्या चेहऱ्यावर अचानक एक हसू आलं आणि त्यांनी मला समोर बसण्यास सांगितलं. ते म्हणाले, बेटा, काय काम काढलंस? तू मला एक फोन केला असता तर मी तुझ्या घरी येऊन तुला सगळं काम करून दिलं असतंस. तसेही तुझे बाबा खूप चांगले माणूस आहेत. मी डॉक्टरांना आनंदी मावशीबद्दल सगळी माहिती विचारली. मी म्हणाले, माझे बाबा ज्या पेशंटला इथे घेऊन आले होते त्यांचे नाव आनंदी होतं. मला समजू शकतं का की मी माझं वाक्य पूर्ण करणारच होते.
तेव्हा डॉक्टर म्हणाले, अच्छा अच्छा, तू आनंदी मुखर्जींबद्दल विचारतेस का? अरे बेटा, त्यांच्याबद्दल काय विचारायचं? त्या तर तुझ्या बाबांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. हे ऐकताच जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी डॉक्टरांना काहीच उत्तर देऊ शकले नाही. मी एखाद्या निर्जीव वस्तूसारखी त्या खुर्चीवर बसून राहिले. डॉक्टर माझ्याशी काहीतरी बोलत होते, संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते, पण आता माझ्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. अखेर ते शांतपणे खुर्चीवरून उठले आणि मला केबिनमध्ये एकटीला सोडून बाहेर निघून गेले. कदाचित त्यांना समजलं होतं की ही गोष्ट मला पहिल्यांदाच कळत आहे. मी बराच वेळ त्यांच्या केबिनमध्ये बसून रडत राहिले. माझ्या तोंडातून तुटके फुटके शब्द बाहेर पडत होते. आनंदी मावशी, तुम्ही इतक्या लवकर हे जग सोडून का निघून गेलात? तुम्ही माझी खरी आई होता. म्हणूनच नेहमी तुम्हाला बघून माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण व्हायची. जेव्हा तुम्ही कामामुळे थकून बसायचा तेव्हा मला माझ्याच आईचा राग यायचा, जी तुमच्याकडून एवढी सगळी कामं करून घ्यायची आणि स्वतः आपल्या मुलीला सोडून ऑफिसला निघून जायची, जिला आपल्या मुलीबद्दल अजिबात ममता नव्हती. उलट ऑफिसचं काम जास्त प्रिय होतं. मी नेहमी हा विचार करायचे की जेव्हा माझी आई एखाद्या दुःखात किंवा त्रासात असायची तेव्हा मला दुःख का व्हायचं नाही, आणि हेच जेव्हा तुम्हाला एखादा त्रास किंवा अडचण असायची तेव्हा माझं मन का उदास व्हायचं? कशातच माझं लक्ष का लागायचं नाही? याचं कारण मी तुमचं मूल असणं हेच होतं. लोक म्हणतात जन्म देणाऱ्यापेक्षा सांभाळणाऱ्याची किंमत जास्त असते, पण तुम्ही मला जन्म देऊन तर फक्त सोनिया श्रीवास्तव म्हणजे माझ्या आईच्या हवाली केलं असतं तर कदाचित मी कधीच तुमच्याकडे आईच्या नजरेनं पाहिलं नसतं. पण तुम्ही तर मला जन्मही दिलात आणि तुम्हीच माझा सांभाळही केलात. मग तुम्ही जिवंत असताना मला का नाही सांगितलं की तुम्ही माझी आई आहात? तुम्हीच माझ्यासोबत एवढा मोठा अन्याय का केलात आनंदी मावशी? मी तुम्हाला कधीच आईचा दर्जा देऊ शकले नाही. हो, पण मी नेहमी तुमचा आदर केला. कधीच तुमच्याशी उद्धटपणे वागले नाही. मला या गोष्टीचा खूप पश्चाताप आहे की मी तुमच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहू शकले नाही, आणि हा पश्चाताप मला आयुष्यभर राहील, जोपर्यंत माझा शेवटचा श्वास थांबत नाही. पण आनंदी मावशी, माझी तुमच्याकडे ही तक्रार आयुष्यभर राहील की तुम्ही मला सत्य सांगितलं नाही, मला अंधारात ठेवलं. पण मी सुद्धा आज ही शपथ घेते की मी या पूर्ण सत्याचा छडा लावूनच राहीन. नक्की काय प्रकरण आहे ते मी शोधून काढणारच, मग काहीही होऊ दे. बाबांना वाटतंय की ते मला मारून किंवा ओरडून शांत करतील, पण ते विसरलेत की जर ते हट्टी आहेत तर मी सुद्धा त्यांचीच मुलगी आहे. मी त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी आहे. जोपर्यंत मला सत्य समजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मला ज्या थराला जावं लागेल तिथपर्यंत मी जाईन. एक मुलगी या नात्याने मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. अखेर तुम्ही माझी आई असूनही एक केअरटेकर म्हणून आमच्या घरात 18 वर्ष का राहिलात? नक्की काय कारण होतं यामागे? तुमची मुलगी आज तुम्हाला वचन देत आहे की मी सगळं सत्य जाणून घेईन, सगळे पुरावे गोळा करेन आणि तुम्हाला न्याय मिळवून देईन. मला माहिती आहे की आता हे सगळं करण्यात काहीच फायदा नाही, कारण तुम्ही हे जग सोडून निघून गेलात. पण आता खूप काही बदललं जाऊ शकतं. तुम्ही फक्त वाट पहा. तुमची ही मुलगी सगळं चित्र बदलून टाकेन. मी एक दीर्घ श्वास घेतला, आपले अश्रू पुसले आणि शांतपणे तिथून उभी राहिले. त्यानंतर जड पावलांनी मी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडले. मी शेवटच्या वेळी त्या हॉस्पिटलकडे पाहिलं आणि विचार केला की हेच ते हॉस्पिटल आहे जिथं माझ्या आईने आपला शेवटचा श्वास घेतला होता. एका श्रीमंत बापाची मुलगी, जिच्या पुढे मागे नोकर चाकर, मोठ्या गाड्या आणि हत्यारबंद रक्षक असायचे, ती आज अत्यंत शांतपणे मान खाली घालून रस्त्यावरून पायी चालत होती. उकाडा खूप जास्त असल्यामुळे माझं पूर्ण शरीर घामाने ओलं झालं होतं, पण मला कशाचंच काही पडलं नव्हतं. मी माझ्या दुःखात इतकी बुडून गेले होते की आजूबाजूचं भानच विसरले होते. चालता चालता मी कधी रस्त्याच्या मधोमध आले हे माझं मलाच कळलं नाही. मला याचा अंदाज तेव्हा आला जेव्हा एका गाडीने मला खूप जोरात धडक दिली. मी हवेत उडून दूर जाऊन पडले आणि माझं डोकं एका मोठ्या दगडावर आदळलं. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आंधळी आली. शेवटचा आवाज मला एका अनोळखी महिलेचा ऐकू आला, कुणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करा, मुलीची तब्येत खूप सिरियस आहे. आणि मग माझ्या डोळ्यांसमोर असा काही अंधार दाटला की मी त्या दुःखात बुडतच गेले. वेळ हळूहळू सरकत होता. तब्बल 9 तासानंतर माझे डोळे हॉस्पिटलच्या बेडवर उघडले. काही वेळ तर मला समजलंच नाही की मी नक्की कुठे आहे. पण जसजसं माझं डोकं काम करू लागलं, मी आजूबाजूला नजर फिरवली
तो एखादा ICU रूम होता, जिथे हृदयाची आणि श्वास घेण्याची मशीन लागलेली होती. अचानक माझ्या डोक्यात वेदनेची एक तीव्र लहर उठली. सोबतच माझे हातपायही खूप जास्त दुखत होते. माझ्या तोंडातून एक जोरात विव्हळण्याचा आवाज निघाला. तेवढ्यात एक नर्स माझ्या जवळ आली. मला शुद्धीवर आलेलं पाहून ती लगेच म्हणाली, तुम्हाला तुमचं नाव माहीत आहे का? मी होकारार्थी मान हलवली. ती पुढे म्हणाली, तुम्हाला तुमच्या घरचा पत्ता, मोबाईल नंबर आणि तुमच्या आईबाबांचं नाव आठवतंय का? मी पुन्हा एकदा होकार देत मान हलवली. ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का की मी एक नर्स आहे? यावेळीही मी मान हलवून हो म्हणाले. मला माहीत होतं की डोक्याला दुखापत झाल्यावर पेशंटला असेच प्रश्न विचारले जातात. आपली स्मरणशक्ती तर गेली नाही ना, हे ते तपासून पाहत असतात. म्हणूनच न अडखळता मी ती सगळी उत्तरं दिली होती. ती ते सगळं ऐकून बाहेर निघून गेली. तर मी आता स्वतःकडे पाहू लागले. माझ्या डोक्याला पट्टी बांधलेली होती, हातापायांनाही पट्ट्या होत्या. याचा अर्थ माझा अपघात खूप भीषण झाला होता. मी हॉस्पिटलमधून येत होते आनंदी मावशीची माहिती घेऊन, आणि आता मी ज्या परिस्थितीत होते त्याने मला पुन्हा एकदा रडायला भाग पाडलं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर साहेब ते दोघंही आत आले. मी स्वतःला आतल्या आत गोळा केलं आणि घट्ट सावरलं. मी माझे अश्रू आतल्या आत दाबून ठेवले होते. मी माझी कमजोरी कधीच कोणासमोर दाखवत नव्हते. आज पार्कमध्ये जेव्हा मी रडले तेव्हा मी स्वतःच्या नियंत्रणात नव्हते. जर मी शुद्धीवर असते तर कधीच अशा सार्वजनिक ठिकाणी रडले नसते. डॉक्टर माझ्याजवळ आले आणि माझ्याकडे पाहत हसून म्हणाले, बेटा कशी आहेस आता? तुला कसं वाटतंय? काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कर बेटा. मी माझ्या गळ्यातून आवाज काढण्याचा प्रयत्न केला, पण मला इतकी तीव्र वेदना होत होती की मी काहीच बोलू शकले नाही. आता माझ्या लक्षात आले की माझ्या गळ्यालाही दुखापत झाली होती. ते माझ्याकडे पाहत पुढे म्हणाले, जर तुला तुझ्या घरचा नंबर किंवा पत्ता आठवत असेल तर आम्हाला सांग, जेणेकरून आम्ही तुझ्या घरच्यांना कळवू शकू. तुझ्याकडे कोणताही मोबाईल फोन सापडलेला नाहीये आणि घराचा पत्ता किंवा फोन नंबरही नाहीये. थांब, मी तुला एक पेन आणि डायरी देतो, त्यात लिहून दे. मी काही वेळ शांत राहिले आणि नंतर इशारानेच नकार दिला की आता नाही. माझ्या नकारावर डॉक्टर लगेच म्हणाले, अच्छा ठीक आहे, तू काळजी करू नकोस. तुला जसं ठीक वाटेल तसं कर. सध्या तू फक्त आराम कर. तुला कोणत्याही गोष्टीची गरज भासली आणि बोलता आलं नाही तर नर्सला इशाऱ्याने समजावून सांग. मी तुला लगेच मदत करेल. एवढं बोलून ते निघून गेले. पण मी आता खोल विचारात पडले होते की मला पुढे काय करायचं आहे. या अपघाताचा मला फायदा करून घ्यायचा होता. म्हणजेच आनंदी मावशीच्या मृत्यूमागचं खरं सत्य शोधून काढायचं होतं. निसर्गानेच मला इतकी मोठी संधी दिली होती, तर मी ही संधी अशीच वाया जाऊ देऊ शकत नव्हते. पण औषधाच्या प्रभावामुळे माझे डोळे पुन्हा एकदा मिटले आणि मी गाढ झोपेत गेले. मी गाढ झोपेत असतानाच मला असा भास झाला की आनंदी मावशी माझ्या शेजारी उभी आहे. माझे डोळे उघडले. खोलीत पूर्ण अंधार होता. फक्त मावशीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश पडत असल्यासारखं वाटत होतं. ती माझ्या डोक्यावरून अत्यंत मायेने हात फिरवत म्हणाली, स्वरा, मला माहीत आहे तू माझ्यावर नाराज आहेस आणि तुझी ही नाराजी अगदी साहजिक आहे. शेवटी तुझी आई असूनही मी तुला कधीच सत्य सांगितलं नाही. पण माझ्या लाडक्या मुली, कधी कधी काही सत्य लपून राहणं चांगलं असतं. जर तुझं माझ्यावर प्रेम असेल आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल आदर असेल तर माझ्यासाठी हे सत्य असंच लपलेलं राहू दे. मी खूप चांगल्या ठिकाणी आहे आणि खूप सुखात आहे. तू फक्त माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत जा आणि कधीच उदास होऊ नकोस. सगळं काही ठीक होईल. मला तिचा हात पकडायचा होता, पण पुढच्या क्षणी असं वाटलं की कोणीतरी माझं नाव घेऊन मला सारखं हाक मारतंय, स्वरा, स्वरा असं म्हणताय. त्या क्षणी माझे डोळे खडबडून उघडले. मी पाहिलं तर समोर दुसरं कोणी नसून माझी आई सोनिया श्रीवास्तव उभी होती. याचा अर्थ मी स्वप्न पाहत होते आणि माझं ते स्वप्न भंगलं होतं. मी पुन्हा वास्तवात आले होते. मी जवळपास 2 तास झोपले होते आणि आता 2 तासानंतर आई माझ्या समोर उभी होती. माझा प्लॅन असा होता की स्वतःची स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करून मी त्यांच्याकडून सत्य बाहेर काढीन. पण सगळंच उलटं झालं होतं. माझे बाबा एक मोठे बिझनेसमॅन आहेत आणि खूप श्रीमंत माणूस आहेत. मी हे विसरलेच होते. त्यांच्यासाठी कोणत्याही गोष्टीचा पत्ता लावणं काहीच कठीण नव्हतं. आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, माझ्या बाळा, काय झालं ग तुला? मी तुला समजावलं होतं ना की या गोष्टी डोक्यावर लावून घेऊ नकोस.
जे झालं ते झालं. तू कशाला या प्रकरणात पडतेस? जेवढी तू या गोष्टीच्या खोलात जाशील तेवढीच तू अंधारात बुडत जाशील. हे तुला का समजत नाहीये? यावेळी मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि देवाच्या कृपेने माझा आवाजही बाहेर पडला. मी कशीबशी हिंमत करून म्हणाले, आई, जर तुला वाटत असेल की मी पुढे स्वतःचं आणखी काही नुकसान करून घेऊ नये तर प्लीज मला खरं काय ते सांग. नक्की सत्य काय आहे? फक्त एकदा मला सांग. मी खरं सांगते, मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही आणि तुम्हाला त्रासही दे नाही. माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, तुला माहीत आहे तुझे बाबा रागाने वेडे झालेत. ते म्हणतायत की ते तुला खूप रागवणार आहेत. तू तर जाणतेस ना की ते तुझ्यावर किती प्रेम करतात. जर तुला काही झालं असतं तर ते स्वतःलाही सांभाळू शकले नसते. त्यांना सगळ्यात जास्त राग या गोष्टीचा आलाय की तू कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडलीस. ड्रायव्हर किंवा रक्षक कोणालाही तू सोबत घेतलं नाहीस. तुझ्या या निष्काळजीपणामुळे तुझा हा अपघात झालाय. ते तुझ्यावर खूप जास्त चिडलेत. तू का अशा गोष्टी करून बाबांना राग आणतेस? त्या जन्माच्या दाखल्यामुळे ते आधीच खूप रागात आहेत आणि आता तू हे जे काही केलेस ना त्यावरून तू स्वतःसाठी नवीन शिक्षेची तयारीच करून ठेव. त्यांचं हे बोलणं ऐकून मी पुन्हा एकदा कसाबसा आवाज काढत म्हणाले, तर ठीक आहे, माझा हा निरोप तुम्ही तुमच्या पतिदेवांपर्यंत पोचवून द्या. मी सुद्धा त्यांचीच मुलगी आहे. जोपर्यंत या सत्याचा छडा लावत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मारायचं असेल तर मारू द्या. माझ्यासोबत जे करायचंय ते करू द्या. मला आता काहीच फरक पडत नाही. पण खरं काय आहे ते मी कोणत्याही परिस्थितीत शोधून काढणारच. आनंदी मावशी हीच माझी खरी आई आहे यावर आता माझा पूर्ण विश्वास बसलाय. पण मग तुम्ही कोण आहात आणि तुम्ही लोकांनी इतकी वर्ष त्यांना आमच्या घरात एक केअरटेकर बनवून का ठेवलं होतं? 18 वर्षापूर्वी त्यांचं आयुष्य काय होतं? मी कोण आहे? माझी खरी आई खरंच आनंदी मावशीच आहे का? मी प्रचंड गोंधळात पडले होते. माझं मन सांगत होतं की हो, माझी आई आनंदी मावशीच आहे. पण मी जर नीट लक्ष दिलं तर माझं रंगरूप, माझा चेहरा माझ्या आईशी म्हणजेच सोनिया श्रीवास्तवशी मिळत जुळत होता. मग आनंदी मावशी माझी खरी आई कशी असू शकते? माझं हे बोलणं ऐकून आई म्हणाली, सध्या तरी तू फक्त आराम कर आणि या फालतू गोष्टी डोक्यातून काढून टाक. तशी आता कोणती आनंदी मावशी या जगात जिवंत आहे जिची तुला एवढी काळजी वाटते? तू तिला काय न्याय मिळवून देणार आहेस? आणि तसंही तिची स्वतःची हीच इच्छा होती की तुला कधीच सत्य समजू नये. मग तिची शेवटची इच्छा समजून तरी तू तुझं तोंड बंद ठेव आणि आपल्या बाबांसोबतचे संबंध खराब करू नकोस. मला अजिबात आवडणार नाही की तू आणि तुझे बाबा एकमेकांसमोर उभे ठाकाल. हे नातं खूप आदराचं आणि प्रेमाचं असतं. या नात्याला द्वेषाचा बळी देऊ नकोस. आईचं हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे शांत झाले. मी त्यांच्या कोणत्याही बोलण्याला उत्तर दिलं नाही. मी फक्त मान वळवली आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतले. आता मला आईचा खूप राग येत होता की ती इथे कशासाठी आली. मी किती छान स्वप्नात आनंदी मावशीला पाहत होते. माझ्या मनाला किती शांतता मिळत होती. तिने मला सांगितलं होतं की ती खूप चांगल्या ठिकाणी आहे आणि सुखात आहे. याचा अर्थ माझी आई, माझी आनंदी मावशी चुकीची नव्हती. उलट तिच्यासोबतच काहीतरी चुकीचं घडलं होतं आणि आता मला सगळं काही ठीक करायचं होतं. हा निश्चय मी माझ्या मनात पक्का केला होता. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. जवळपास 1 आठवडा मी हॉस्पिटलमध्ये होते. हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि तिथला सगळा स्टाफ माझी खूप काळजी घेत होता. याशिवाय बाबांनी एका नोकराला आणि 2 रक्षकांना माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये तैनात केलं होतं. आई दिवसातून 2दा चक्कर मारून जायची, पण बाबांनी मात्र एकदाही हॉस्पिटलची पायरी चढली नव्हती. मलाही त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं. ते जेवढे माझ्यावर चिडले होते तेवढीच मीही त्यांच्यावर प्रचंड नाराज होते. तो माणूस मला फक्त आणि फक्त संभ्रमात टाकत होता, दुसरं काहीच नाही. अजून 2 दिवस मी हॉस्पिटलमध्ये राहिले आणि त्यानंतर मला डिस्चार्ज मिळाला. माझी तब्येत आधीपेक्षा खूप बरी होती. उपचार खूप चांगल्या पद्धतीने झाले होते. त्यामुळे या 10 दिवसात मी बऱ्याच अंशी बरी होऊन आता घरी परतले होते. मला माझ्या बेडरूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. बेडवर बसल्या बसल्या माझ्या डोक्यात फक्त एकच विचारचक्र सुरू होतं, सत्य कसं बाहेर काढायचं? आनंदी मावशीचं खरं रूप कसं समोर आणायचं? हे नक्की काय प्रकरण आहे? आणि विचार करता करता मला कधी गाढ झोप लागली माझं मलाच कळलं नाही. माझ्या स्वप्नात पुन्हा एकदा आनंदी मावशी आली होती.
आणि ती मला ते सांगत होती जे तिने मला आधीच सांगितलं होतं. तू सत्याच्या मागे धावू नकोस. जे जसं आहे तसंच राहू दे. स्वतःचं आयुष्य कठीण करू नकोस. ती वारंवार माझ्या स्वप्नात येऊन मला असंच का सांगत होती हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं होतं. मी एका झटक्यात उठून बसले आणि शांतपणे आजूबाजूला पाहू लागले. अचानक माझी नजर दरवाजाकडे गेली. दरवाजापाशी दुसरं कोणी नसून माझे बाबा उभे होते. त्यांना पाहून माझ्या डोळ्यात एकदम चमक आली. मला हसावंसं वाटलं. त्यांना पाहून आनंद झाला. माहीत नाही का, पण त्यांना आपल्या समोर पाहून माझी सगळी नाराजी जणू एका क्षणात विरघळून गेली होती. बाबा हळूहळू चालत माझ्याजवळ आले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, तब्येत कशी आहे आता तुझी? कसं वाटतंय? बाबांचं बोलणं ऐकून मी शांत राहिले. मी माझी नजर खाली झुकवली. माझी शांतता पाहून ते पुढे म्हणाले, छान पराक्रम केलास. तुला माहीत तरी आहे का तुझ्या उपचारांवर किती खर्च झालाय ते? तुझ्यासाठी तुझं आरोग्य एक विनोद आहे, पण तुला हे माहीत नाहीये की तुझ्या जीवासोबत आमचाही जीव जोडलेला आहे. तुला जर काही झालं असतं तर मी आणि तुझ्या आईने काय केलं असतं? यावेळी मात्र मी शांत राहिले नाही. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, जेव्हा तुम्हाला माझी एवढी काळजी आहे आणि माझ्या भावना तुमच्यासाठी एक विनोद आहे, तर मग माझ्यासाठीही माझं आरोग्य एक विनोदच आहे. जेव्हा माझ्या बाबांना माझी काही काळजी नाहीये, तर मग मी तरी स्वतःची काळजी का करू? मी एक निरुपयोगी माणूस आहे, ज्याच्या असण्याला किंवा नसण्याला काहीच अर्थ नाही. माझं हे बोलणं ऐकून ते म्हणाले, हे सगळे फक्त तुझे काल्पनिक विचार आहेत. तू आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेस याची तुला कल्पनाही नाही. तू का अशा गोष्टीच्या मागे लागली आहेस ज्यातून काहीच साध्य होणार नाही? ती स्वतः तर मरून गेली, पण माझ्यासाठी मात्र अडचणी सोडून गेली. म्हणूनच मला त्या बाईला आपल्या घरात ठेवायचं नव्हतं. बाबांच्या तोंडून हे शब्द ऐकताच मला प्रचंड राग आला. मी त्यांच्याकडे पाहत जोरात ओरडले, खबरदार बाबा, तुम्ही माझ्या आईबद्दल काहीही वाईट बोलायचं नाही. नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच असणार नाही. जिने मला जन्म दिला, जिने मला सांभाळलं, ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खबरदार, जर यापुढे त्यांच्याबद्दल एक शब्दही उलटसुलट बोललात तर. तुम्हाला आता माझी काळजी वाटते. जर तुम्हाला तुमची मुलगी एवढीच प्रिय होती आणि तिच्यावर एवढं प्रेम होतं, तर मग आपल्या बिझनेसवर एवढं लक्ष का दिलं? लहानपणीच माझ्या सांभाळासाठी मला त्यांच्या हातात का सोपवून दिलं? जर त्या तुमच्यासाठी एवढ्याच वाईट होत्या, तर लहानपणी मला त्यांच्या स्वाधीन का केलं होतं? तुम्ही दोघं नवरा बायको फक्त पैसा कमवण्यात का व्यस्त राहिलात? कारण तुम्हा लोकांना आपल्या मुलीपेक्षा पैसा जास्त प्रिय आहे. अचानक मला प्रचंड राग आला होता. माझे डोळे मोठे झाले होते आणि मी बाबांना खूप काही सुनावलं होतं. माझं बोलणं ऐकून तेही रागाने थरथरले आणि ओरडून म्हणाले, जर तुला माझं बोलणं इतकं वाईट वाटतंय, तर मग जेव्हा ती वारली तेव्हा मी तुला फोन केला होता ना, तू का आली नाहीस? आता कशाला अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारतेस? तुझी काहीच लायकी नाहीये. जर तुला तुझ्या आनंदी मावशीबद्दल एवढी सहानुभूती आणि प्रेम होतं, तर तुला त्यावेळी तिच्या अंतिम संस्काराला हजर राहायला हवं होतं. आता असा मोठा आवाज करून काय फायदा? त्यांनी माझ्या कुमकुवतपणाचा फायदा घेतला होता. त्यांना माहीत होतं की त्यांच्या या शब्दांनी मला किती वेदना दिल्या आहेत. कदाचित माझ्या शब्दांमुळे त्यांनाही तशाच वेदना झाल्या असाव्यात. म्हणूनच त्यांनी बदल्यात मलाही एवढं सगळं सुनावून टाकलं होतं. मी पुढे काहीच बोलू शकले नाही. त्यांनी शेवटची एक नजर माझ्यावर टाकली आणि ते तिथून निघून गेले. ते गेल्यावर माझ्या डोळ्यातून ढसढसा अश्रू वाहू लागले. असं वाटत होतं की कोणीतरी माझं काळीज मुठीत घेऊन ते घट्ट आवळलंय. मी आधीच खूप त्रासात होते आणि बाबांनी हे सगळं बोलून मला अजून जास्त दुःखात लोटलं होतं. मी बराच वेळ आपल्या दुःखात तिथेच बसून राहिले आणि शेवटी झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पण आता झोपणं माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं. वेळ सरकत गेला. 3 आठवडे आणि नंतर महिने उलटत गेले. आनंदी मावशीच्या मृत्यूला आता 3 महिने झाले होते, पण मी अजूनही त्यांच्यासाठी काहीच करू शकले नव्हते. ज्या सत्यासाठी मी वेडी झाले होते, ते सत्य मी अजूनही बाबांच्या तोंडातून बाहेर काढू शकले नव्हते. पण मी या गोष्टीपासून पूर्णपणे अनोळखी होते की अजून कोणीतरी होतं जे हे सत्य बाहेर येण्याची वाट पाहत होतं. आज माझी शेवटची परीक्षा होती. मी थकलेली अवस्थेत संध्याकाळी 5 वाजता घरी परत आले. पण मी गाडीतून उतरताच माझी नजर लॉनकडे गेली. तिथे एक मुलगा बसला होता.
त्याचं वय माझ्यापेक्षा अंदाजे 3 ते 4 वर्षांनी जास्त असावं. माझं पावले त्याच्या दिशेने वाढली. तो मुलगा दिसायला खूप देखणा होता. मी त्याच्यापासून थोड्या अंतरावर थांबले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले, तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस? मी तुला आधी इथे कधीच पाहिलं नाहीये. माझ्या या प्रश्नावर त्याने मान वर केली आणि तो लगेच आपल्या जागेवरून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर एक अस्वस्थता होती. मी काही बोलणार त्याआधीच तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी आनंदी मुखर्जींचा मुलगा आहे. तुम्ही लोकांनी माझ्या आईचे अंतिम संस्कार करून टाकले. ती आजारी होती. तिच्यासोबत एवढं सगळं घडलं आणि कोणा एकानेही आमच्या गावापर्यंत ही बातमी पोचवली नाही. हा कसला न्याय आहे? यावेळी मी त्या मुलाचा चेहरा खूप बारकाईने पाहिला. त्याचा चेहरा आनंदी मावशीशी खूप जुळत मिळत होता. याचा अर्थ माझ्या समोर उभा असलेला हा मुलगा माझा भाऊ होता. एका क्षणासाठी असं वाटलं की माझ्या पूर्ण शरीरातून विजेची एक लाट सळसळून गेली. माझ्या आयुष्याच्या 18 वर्षानंतर माझ्या समोर एकामागून एक अशी सत्य उघड होत होती. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, आनंदी मावशींना कोणी मुलगाही आहे का? मला असं वाटलं की त्याचा आवाज खूप ओळखीचा आहे. त्याने मान हलवून होकार दिला आणि म्हणाला, हो, मीच त्यांचा मुलगा आहे. पण तुम्ही कोण आहात? माझ्या परवानगीशिवाय तुम्ही लोकांनी माझ्या आईचे अंतिम संस्कार कसे केले? मी तिचा मुलगा आहे. माझी परवानगी महत्वाची होती. मला सांगा, माझ्या आईसोबत नक्की काय घडलं होतं? तिचा मृत्यू कसा झाला? मला सगळं काही जाणून घ्यायचं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी त्याला सांगू शकले नाही की मी तुझी बहीण आहे. तो पुढे म्हणाला, आनंदी मुखर्जींचं अपत्य मी आहे, तुम्ही लोक नाही. त्याचं हे बोलणं ऐकून मी गप्प राहिले. तो पुढे म्हणू लागला, उत्तर द्या, शांत का आहात? मी कधीपासून आज जाण्याचा प्रयत्न करतोय, पण हे रक्षक मला आज जाऊच देत नाहीये. खूप विनवण्या केल्यावर त्यांनी मला इथे लॉनमध्ये बसण्याची परवानगी दिली, नाहीतर मी कित्येक तासापासून बाहेर उभा होतो. हे ऐकताच मला प्रचंड राग आला. मी विचारलं, या लोकांनी तुझ्याशी उद्धटपणा केला? तो म्हणाला, हो. त्याने आपलं बोट एका रक्षकाकडे रोखलं आणि म्हणाला, या रक्षकाने तर माझ्यावर हात सुद्धा उचलला आहे. खूप बदतमीज लोक आहेत हे. हे ऐकण्याचा अवकाश माझ्या अंगाचा थरकाप उडाला आणि रागाच्या भरात मी चौकीदाराजवळ उभ्या असलेल्या रक्षकाकडे गेले. मी तिथल्या मुख्य रक्षकाला आदेश दिला, याची इतकी धुलाई करा की हा आयुष्यभर लक्षात ठेवेल. ज्या रक्षकाने उद्धटपणा केला होता तो माझ्याकडे पाहत घाबरत घाबरत म्हणाला, मॅडम, मी काहीच केलं नाहीये. मी म्हणाले, इथे येणाऱ्या जाणाऱ्यांशी कसं बोलायचं हे तुला आता चांगलंच समजेल. माझ्या रक्षकाने त्याची चांगलीच पळताभुई थोडी केली. तो वयाने माझ्यापेक्षा मोठा होता, पण मी मालकाची मुलगी होते. माझ्यासमोर तो मान वर करून उभा राहू शकत नव्हता आणि त्याला शिक्षा देण्याचा मला पूर्ण अधिकार होता. चांगला चोप खाल्ल्यानंतर तो सरळ माझ्या पाया पडला आणि माफी मागू लागला. मॅडम, मला माफ करा. यापुढे मी इथे येणाऱ्या जाणाऱ्या कोणावरही असा हात उचलणार नाही. मी म्हणाले, तुला माहीत आहे का हा कोण आहे? हा आनंदी मावशीचा मुलगा आहे. याच्यावर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली? आणि तू कोण लागून गेलायस त्यांच्यावर हात उचलणारा? तो म्हणाला, मॅडम, मी खरं सांगतो, यापुढे मी त्याच्याशी काय तर दुसऱ्या कोणाशी उद्धटपणे वागणार नाही. प्लीज मला सोडा. तेवढ्यात तो मुलगाही पुढे आला आणि म्हणाला, तुम्ही यांना सोडून द्या. पहा, माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा असं मला अजिबातच वाटत नाही. मी ईशानकडे पाहिलं. त्याला पाहून मला एवढा अंदाज तर आला होता की तो मुलगा खूपच भित्रा आहे. मी रागाने रक्षकाकडे पाहिलं आणि म्हणाले, ठीक आहे, यापुढे अशी चूक होता कामा नये. आज तू जे काही केलंस याची शिक्षा खूप मोठी होती, पण ईशानच्या सांगण्यावरून मी तुला माफ करत आहे. ईशान म्हणाला, पण तुम्ही कोण आहात ज्या माझ्यासाठी या माणसाशी वाद घालत आहात? त्याच्या प्रश्नावर मी म्हणाले, मी तुझी बहीण आहे, तुझी सख्खी मोठी बहीण स्वरा श्रीवास्तव. पण तू कोण आहेस? आनंदी मावशीने मला कधीच तुझ्याबद्दल सांगितलं नव्हतं की त्यांना कोणी मुलगाही आहे. तो म्हणाला, मी ईशान मुखर्जी आहे, माझ्या आईच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा, आणि तुम्ही अमित श्रीवास्तव यांची मुलगी आहात. आता त्याचा आवाज जरा मऊ झाला होता. तो माझ्याकडे पाहत पुढे म्हणाला, तुमचं हे कर्तव्य होतं की तुम्ही माझ्या आईच्या मृत्यूची बातमी आमच्या गावापर्यंत पोचवायला हवी होती. तुम्ही गावी बातमी का नाही पोचवली? मी म्हणाले, कारण मला असं वाटायचं की या जगात आनंदी मावशीचं दुसरं कोणीच नाहीये. त्यांनी मला कधीच सांगितलं नव्हतं की त्यांचा कोणी मुलगाही आहे. आणि तू आत्ता काय म्हणालास की मी अमित श्रीवास्तव यांची मुलगी आहे?
तुला हे सगळं माहीत होतं का? तो म्हणाला, मला हे माहीत नसणार तर कुणाला माहीत असणार? हे सगळं मीच तर. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. तो पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात घराच्या आतून माझी आई धावत बाहेर आली. तिने थेट ईशानचा हात पकडला. ती मला काही बोलण्याआधीच ईशानला उद्देशून म्हणाली, तू चल आत ईशान, अमित तुला बोलावत आहेत. मी लगेच आईचा हात पकडला आणि तिच्याकडे पाहत म्हणाले, हा कुठेही जाणार नाहीये. हा माझ्यासोबत माझ्या खोलीत येईल. तुमच्या पतिदेवांना सांगून द्या की त्यांनी सध्या आम्हा दोघांमध्ये पडू नये. जोपर्यंत मला सत्य समजत नाही तोपर्यंत हा मुलगा या खोलीच्या बाहेर पडू शकणार नाही. आई लगेच म्हणाली, तू उगाच याच्यासाठी स्वतःचं आयुष्य अडचणीत का आणतेस? तुझे बाबा याच्याशी काहीतरी महत्वाची गोष्ट बोलू इच्छितात. मी झटकन आईचा हात झटकला. ती माझ्याकडे अत्यंत अविश्वासाने आणि आश्चर्याने पाहत होती. मी तिच्याकडे पाहत म्हणाले, मला माहीत आहे तुम्हाला माझा हा अवतार खूप वाईट वाटेल, पण यावेळी जर हा बाबांकडे गेला तर हा मला कधीच सत्य सांगणार नाही आणि जोपर्यंत मला सत्य समजत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता लाभणार नाही. जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊलही ठेवणार नाही. सांगून द्या तुमच्या पतिदेवांना की जर त्यांनी माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला किंवा इथे कोणताही तमाशा केला किंवा आपल्या पैशाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, याआधी मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी मी फक्त प्रयत्न करणार नाही तर स्वतःला संपून दाखवेन. एवढं बोलून मी त्या मुलाचा हात धरला आणि त्याला सरळ गाडीत नेऊन बसवलं. मग मी गाडी थेट एका हॉटेलच्या दिशेने पळवली. गाडीत आम्हा दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. तो मला अत्यंत शांत नजरेनं पाहत होता. काही क्षण उलटून गेल्यानंतर गाडीत त्याचा आवाज घुमला, तुम्ही माझ्यापेक्षा पूर्ण 4 वर्षांनी लहान आहात, तरीही माझ्यापेक्षा मोठ्या वाटत आहात. त्याचं हे बोलणं ऐकून मी मान वळवली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले, मला या फालतू गोष्टीमध्ये अजिबात रस नाहीये. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. कदाचित देवाने माझी अस्वस्थता पाहूनच तुला एक देवदूत बनवून माझ्याकडे पाठवलं असेल. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, पण तुमचे बाबा मला का बोलवत होते? नक्की त्यांना माझ्याशी काय बोलायचं होतं? मी म्हणाले, ते तुला हेच सांगणार होते की तू मला सत्य सांगू नकोस, पण हे चुकीचं आहे. सत्य जाणून घेणं हा माझा हक्क आहे. प्लीज मला सांग. मी तुझ्या समोर हात जोडते. मला अशी विनवणी करताना पाहून तो म्हणाला, माझा असा कोणताही उद्देश नव्हता, पण मी तुला सगळं सांगतो. माझे वडील गावचे एक जमीनदार होते. मी, माझे वडील आणि माझी आई आमच्या आयुष्यात खूप आनंदी होतो. पण अचानक एका अपघाताने माझ्या वडिलांना माझ्यापासून हिरावून घेतलं आणि सोबतच माझ्या आईलाही हिरावून घेतलं. कारण माझ्या आईला नाईलाजाने शहरात यावं लागलं. घर चालवण्यासाठी तिला कामाची गरज होती, म्हणूनच ती तुझ्या वडिलांच्या घरी कामाला लागली. तिथे काम करत असताना तुझ्या बाबांनी तिला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यांना माझी आई आवडली होती, म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझी आई लग्न झालेली स्त्री होती. जरी ती विधवा झाली असली तरी ती एका मुलाची आई होती. ती खूप सुंदर होती. पण तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पाहून तिने तुझ्या बाबांचा प्रपोज स्वीकारला आणि जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या बाबांनी माझ्या आईला घटस्फोट दिला. कारण तुझी आई सोनिया श्रीवास्तव, जी आज तुझी आई बनून फिरते, ती तुझ्या बाबांच्या आयुष्यात आली होती. ती तुझ्या बाबांच्या कंपनीत फक्त 1 महिन्यापूर्वीच कामाला आली होती. पण तिने तुझ्या बाबांची संपत्ती आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहून त्यांच्यावर जाळं टाकण्यास सुरुवात केली आणि त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळात अडकवलं. ती तुमच्या घरीही येत जात असायची. त्या दरम्यानच त्या दोघांमध्ये कधी संबंध निर्माण झाले हे कळलंच नाही. तुझ्या बाबांनी सोनियाजींशी लग्न केलं आणि त्यानंतर माझ्या आईला घटस्फोट दिला. तू माझ्या आईच्या पोटी जन्मली होतीस, म्हणूनच तिने तुझ्या बाबांसमोर हात जोडले आणि म्हणाली, मी माझ्या मुलापासून आधीच दूर झाले आहे, पण आता मला माझ्या मुलीपासून दूर करू नका. तुझ्या बाबांना माझ्या आईची दया आली, म्हणून त्यांनी तिला तुझी केअरटेकर म्हणून नोकरी दिली आणि तिला घरात राहू दिलं. तुझी आई म्हणजे सोनिया श्रीवास्तव कधी मूल जन्माला घालू शकली नाही, पण तुझे बाबा तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि माझ्या आईपेक्षा ती त्यांना जास्त आवडायची, म्हणूनच ते तिला स्वतःपासून वेगळं करू शकले नाहीत. त्यांनी माझी आई आनंदी मुखर्जी हिला एक केअरटेकर म्हणून घरात ठेवलं आणि तिला कडक शब्दात बजावून सांगितलं होतं की तुला कधीच कोणतंही सत्य सांगायचं नाही. तुझ्या नजरेत सोनियाजी हीच तुझी सख्खी आई राहील.
ईशानचे हे शब्द शब्द नव्हते, तर जणू माझ्यावर कोसळणारे एकामागून एक बॉम्ब होते. तो मला पुढे सांगू लागला, मी माझ्या आईला खूप समजावलं होतं की तिने माझ्या लहान बहिणीपाशी म्हणजेच तुझ्यापाशी राहावं, कारण तुझ्या वडिलांनी केलेला विश्वासघात तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता. ती गावी परत येत होती. तिचं म्हणणं होतं की मी गावी जाऊन तिथल्याच एखाद्या हवेलीत काम करेन आणि या बहाण्याने माझ्या मुलाच्याही जवळ राहीन. पण मी या घरात आता राहणार नाही. पण मीच आईला म्हटलं होतं की आई, तुझं तिथं असणं गरजेचं आहे. तुमच्यासोबत जे झालं ते झालं. मी इथे गावी ठीक आहे. गावकरी माझी खूप काळजी घेतात. मला नाही वाटत की ती दुसरी बाई तुमच्या मुलीची काळजी घेईल. आणि माझ्या विचारानुसार अगदी तसंच घडलं. माझी आई तुझ्यावर खूप प्रेम करायची. तुला आठवतंय, जेव्हा ती दसऱ्याला फक्त 2 दिवसासाठी गावी यायची तेव्हा ती खूप रडायची आणि म्हणायची, मला माझ्या मुलीची खूप आठवण येते. आणि नेहमी असंच व्हायचं की ती 2 दिवसही तिथे नीट न थांबता लगेच शहरात परत निघून जायची. माझ्या आईनं माझं लग्न मागच्याच वर्षी गावातल्या एका मुलीशी लावून दिलं होतं, यासाठी की मला माझी आई जवळ नसल्याची उणीव भासू नये आणि माझा स्वतःचा एक संसार सुरू व्हावा. पण आता जेव्हा मला बातमी मिळाली की माझी आई वारली आहे आणि मला कोणी कळवलंही नाही, तेव्हा मी नाईलाजाने या शहरात आलो. ईशानचं हे बोलणं ऐकून मी माझी गाडी थांबवली होती. माझे बाबा एका स्त्रीवर इतका मोठा अन्याय करू शकतात यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि आई, तिने स्वतः एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त केला आणि वरून तिला त्या घराची मोलकरीण बनवून ठेवलं, ज्या घरात ती कधीतरी लग्न करून सून म्हणून आली होती. मला आठवत होतं, आई रात्री ऑफिसमधून आल्यानंतर आनंदी मावशीला किती ओरडायची. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिचा अपमान करायची. कधी म्हणायची, तू आज माझ्या मुलीला नीट जेवण दिलं नाहीस, तर कधी म्हणायची, तू आज माझ्या मुलीची आणि खोलीची स्वच्छता नीट ठेवली नाहीस. कधी कधी तर अगदी किरकोळ चुकीवरही ती माझ्या आनंदी मावशीवर हात उचलायची. पण माझी आनंदी मावशी ती कधीच पलटून एक शब्दही बोलायची नाही. फक्त आणि फक्त माझ्यावरील प्रेमापोटी. मी ढसढसा रडू लागले होते. मी तिच्या जिवंतपणी तिची किंमत का केली नाही? मला हे सत्य आधी का समजलं नाही? मी रडत रडत बोलू लागले. तेव्हा ईशान माझ्याजवळ आला. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, कधी कधी काही सत्य लपलेलीच राहिलेली बरी असतात. आता तुला सगळं समजलंय ना, तर तू स्वतःला सावर आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. हा तुझा शिकायचा काळ आहे. अभ्यास कर, स्वतःचं करिअर घडव आणि तुझ्या आयुष्यावर फोकस कर. ही जुनी प्रकरण आता सोडून दे. तू स्वतः सांगितलं ना की तुझ्या स्वप्नात ती आली होती आणि तिथे ती सुखात आहे. देवाघरी जाऊन ती आता खूप शांततेत आहे. ईशानचे हे शब्द माझ्यासाठी आणखीनच वेदनादायी होते. ती माऊली माझ्यासाठी सर्व काही होती. शेवटी मी माझ्या भावाचं म्हणणं ऐकलं. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे निरोप दिला. त्याला खूप सामान दिलं. त्याच्या पत्नीसाठी दागिने खरेदी करू दिले आणि त्याला सांगितलं की आपल्या दोन्ही बहीण भाऊचं हे नातं नेहमी असंच कायम राहील. मी तुला भेटायला गावी नक्की येईल. मी माझ्या ड्रायव्हरला फोन करून बोलावून घेतलं होतं आणि ड्रायव्हर स्वतः गाडीतून त्याला गावी सोडवायला गेला होता. पण त्यानंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा मी घरात खूप मोठा तमाशा उभा केला. मी बाबांच्या डोळ्यात डोळे टाकून विचारलं, तुम्ही माझ्या आईसोबत असं का केलं? तुम्ही तिच्या सुंदरतेच्या मागे धावलात, पण माझ्या आईच्या निरागसतेकडे का नाही पाहिलं? मी माझ्या बाबांशी खूप लढू शकत होते, कारण माझा त्यांच्यावर हक्क होता. आणि जेव्हा मी त्यांच्याशी थेट वाद घातला तेव्हा ते पूर्णपणे शांत झाले. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी माझ्या बाबांची ते घर सोडलं आणि हॉस्टेलमध्ये राहायला गेले. ज्या घरात माझ्या जन्मदात्या आईवर इतका मोठा अन्याय झाला तिथे मी कशी राहू शकत होते? माझ्या जाण्यानंतर बाबांची तब्येत सारखी खराब राहू लागली. दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सोनियाजी मला मेसेज करायची आणि म्हणायची, तू कशीही करून घरी परत ये, तुझ्या बाबांची प्रकृती अजिबात ठीक नाहीये. आणि शेवटी जेव्हा एक दिवस त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला तेव्हा मी पार घाबरून गेले. मी माझी एक आई आधीच गमावली होती. आता बाबांना गमावण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. मी अखेर घरी परत आले. बाबांनी माझी हात जोडून खूप माफी मागितली. ते स्वतःच्या कृत्यावर प्रचंड खंत वाटत होती. त्यांना आता जाणीव झाली होती की त्यांनी आनंदी मावशीसोबत खूप खूप वाईट केलं होतं, कारण मी त्यांना त्यांच्या प्रत्येक चुकीची आणि अन्यायाची जाणीव करून दिली होती. आता मी दरवर्षी न चुकता 2दा गावी जाते. माझ्या भावाला त्याचा हक्काचा मान सन्मान देते.
त्याच्यासाठी, त्याच्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी भरभरून गिफ्ट्स घेऊन जाते, कारण हा त्यांचा अधिकार आहे. आणि आनंदी मावशीचा म्हणजेच माझ्या खऱ्या आईचा फोटो मी रोज रात्री माझ्या कुशीत घेऊन झोपते आणि तिची आठवण काढते. आज या सगळ्या गोष्टी घडून अनेक वर्ष उलटून गेली आहेत. मी शिकून सवरून खूप मोठी आणि यशस्वी झाले आहे. मी माझ्या बाबांचा सगळा बिझनेस आता स्वतः सांभाळते. मी आनंदी मावशीच्या नावाने अनेक सामाजिक ट्रस्ट सुरू केले आहेत. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम बांधले आहेत, कारण ती एक अत्यंत गुणी आणि निर्मळ मनाची स्त्री होती. आणि तिच्यासाठी हे सगळं करणं एक मुलगी म्हणून माझं कर्तव्य होतं. शेवटी ही कथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला प्रत्येकाला मी हा संदेश देऊ इच्छिते की प्लीज आपल्या आईवर मनापासून प्रेम करा. जी आपल्याला सांभाळते तिच्यावरही प्रेम करा, आणि जिने आपल्याला जन्म दिलाय तिच्यावरही जीवापाड प्रेम करा. आणि अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवून राहा, जे तुमचे सख्खे बनून तुमच्या पाठीमागून तुमच्याशीच वाईट वागतात. मित्रांनो, सत्य कितीही काळ अंधारात लपून ठेवलं तरी एक दिवस ते प्रकाशात येतच. जन्म देणारी माता असो वा मायानी पालन पोषण करणारी माऊली, आईचं प्रेम कधीच सख्ख किंवा सावत्र असत नाही. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा नात्यांमधील प्रामाणिकपणा श्रेष्ठ असतो. म्हणूनच व्यक्ती जिवंत असतानाच तिच्या प्रेमाची किंमत ओळखा आणि पाठीमागून कपट करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा. तर मित्रांनो, ही होती आजची एक हृदयस्पर्शी आणि डोळे उघडवणारी सत्यकथा. आपल्याला जन्म देणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या मातांचा नेहमी आदर करा, कारण त्यांच्या कष्टांची आणि प्रेमाची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि भावूक कथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.